एकाच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. सामन्यातील लेखानंतर संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका. तर देशपांडेंच्या टीकावर राऊतांनी बोलणं टाळलं. सत्तारांच्या दर्शनानंतर तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं. सिल्लोडच्या आंबेगावातील मंदिरातील प्रकार. मांसाहार करून मंदिरात दर्शनाला गेल्याचा आरोप. किशोरी पेडणेकरांना मुंबईत मनपातील विरोधी पक्षनेतेपद. ठाकरेंचे ज्येष्ठ नगरसेवक नाराज. पहिल्या बाकावर बसण्यासाठी ही चुरस. राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होणार. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला. हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर आरोप. शंभर असो वा बाहेर म्हणतो हिंदूच हवा. पेट्रोल 200 रुपयांवर गेले तरी चालत जाईल. अभिनेता शरद पंक्षींचं विधान. कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला. जास्तीत जास्त लोकांना संधी देण्यासाठी नगरसेवकांना सव्वा वर्षाचा कालावधी. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. अकोल्यातील महापालिकेच्या सभेत गोंधळ. भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगरसेवकांमध्ये जुंपली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक. नाशिक मनपा स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा. भाजपचे 9, शिवसेनेचे 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 सदस्य. तर राष्ट्रवादीकडून अपक्ष मुकेश शहाणेंची वर्णी. अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयात गैरप्रकार. शासकीय दुखवटा असताना अल्पसंख्याक विकास विभागात डिजिटल प्रमाणपत्राचं वाटप झाल्याचा युवक काँग्रेसच्या अक्षय जैन यांचा आरोप. पोद्दार इंटरनॅशनलसह अनेक शाळांना लाभ. सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण. शेतकरी हवालदिल. राज्यात सोयाबीन दरात मोठी घसरण. 6,000 दर 5,000च्या खाली. सरकारचं आयात निर्यात धोरण चुकीचं असल्याचं यावेळी आरोप.